नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 मे ते 2 जून या आठवड्यातील करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये जे डिस्क्रिप्टिव्ह टाइप करंट अफेअर्स अभ्यासलेले आहे ते आज आपण वन लाइनर मध्ये रिव्हिजन करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे? तर याचे उत्तर आहे अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी। तर बघा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार यावर्षी अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देण्यात येणार आहे। IPL 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर बघा, कोलकाता नाईट रायडर्सने IPL 2024 चे विजेतेपद जिंकले आहे। तर उपविजेता राहिलेला आहे सनरायझर्स हैदराबाद। नेक्स्ट आहे, अलीकडेच चर्चेत आलेले क्रिश आणि भूमी AI अँकर वापरणारे पहिले सरकारी टीव्ही चॅनल कोणते ठरले आहे? तर DD किसान हे चॅनल ठरलेले आहे। बघा, क्रिश आणि भूमी हे AI अँकर वापरणारे पहिले सरकारी टीव्ही चॅनल। तर हे जे क्रिश आणि भूमी AI अँकर आहे ते 24 तास न थकता बातम्या सांगू शकतात। नेक्स्ट आहे, जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन कोणी लॉन्च केले? तर बघा, भारतातील सौरभ H मेहता यांनी लॉन्च केलेले आहे जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन। नेक्स्ट आहे, आशियाई चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट कोण ठरली आहे? तर दीपा कर्माकर ही ठरलेली आहे। बघा, आशियाई चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट। 77व्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर याचे उत्तर आहे अनुसुया सेनगुप्ता। तर बघा, 77व्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरलेली आहे अनुसुया सेनगुप्ता। तर हिला द शेमलेस या चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट कोण बनले आहे? तर व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग हे बनलेले आहेत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट। मे 2024 मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रेमल या चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले आहे? तर ओमान या देशाने दिलेले आहे रेमल हे चक्रीवादळाचे नाव। नेक्स्ट आहे, विजय खंडूजा यांची कोणत्या देशात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर कॅमेरून या देशामध्ये करण्यात आलेली आहे। भारतातील चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू कोणती बनली आहे? तर बघा, स्मार्टफोन हे भारतातील चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनलेली आहे। एकाच हंगामात 2दा एव्हरेस्ट आणि लोत्से पर्वतावर चढाई करणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर सत्यदीप गुप्ता हा ठरलेला आहे। ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये भारतातील दिल्ली शहराचा क्रमांक कितवा आहे? तर यामध्ये 350वा क्रमांक आहे ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये दिल्ली या शहराचा। तर प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर। नेक्स्ट आहे, मे 2024 मध्ये भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने क्रिकेटच्या कोणत्या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर IPL मधून। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा की दिनेश कार्तिक याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती जाहीर केलेली आहे, IPL सोबतच सर्व प्रकारातून। नेक्स्ट आहे, लोकपालचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रदीप कुमार त्रिपाठी यांची मे 2024 मध्ये लोकपालचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू कोण बनला आहे? तर बाबर आझम हा बनलेला आहे। बघा, पाकिस्तानचा खेळाडू आहे T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू। तर भारताचा विराट कोहली हा सर्वाधिक T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आहे। नेक्स्ट आहे, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत गेलने पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे सुरू केला आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील विजयपूर या ठिकाणी सुरू केलेला आहे। दरवर्षी जागतिक भूक दिन कधी साजरा केला जातो? तर 28 मे रोजी साजरा केला जातो। तर 2024 ची थीम आहे संपन्न माता समृद्ध जग। भारतीय औषध कंपनी सन फार्माने कोणत्या देशात नवीन प्लांटचे उद्घाटन केले आहे? तर बांगलादेशामध्ये केलेले आहे। बघा, एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक आणि मिडल ईस्ट ग्रीन एअरपोर्ट्स रेकग्निशन 2024 मध्ये कोणी रौप्य पुरस्कार जिंकला आहे? तर केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने जिंकलेला आहे। अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध पाणबुड्यांपैकी एक USS हार्डरचे अवशेष 80 वर्षांनंतर कोठे सापडले आहे? तर फिलिपिन्स या देशातील लुझोन बेटावरती सापडलेले आहेत।
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सेमीकंडक्टर सेन्सिंग टूलसाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? तर IIT बॉम्बे सोबत केलेला आहे बघा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने. तर कशासाठी? सेमीकंडक्टर सेन्सिंग टूल तयार करण्यासाठी. नेक्स्ट आहे, एका मोसमात सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू कोण बनला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा बनलेला आहे एकाच मोसमात सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू. तर त्याने एकूण 35 गोल केलेले आहेत. नेक्स्ट आहे, मे 2024 मध्ये भारताची रुपे सेवा कोणत्या देशात सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर मालदीव या देशामध्ये सुरू करण्यात येणार आहे. एप्रिल 2024 मध्ये ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मोहम्मद वसीम या UAE या देशाचा कर्णधार आहे, त्याची निवड झालेली आहे ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून एप्रिल 2024चा. तर महिलांमध्ये हेली मॅथ्यूज वेस्ट इंडिजची कर्णधार आहे, तिची निवड झालेली आहे. कोणत्या वर्षी क्लास शॉब वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यकारी भूमिकेतून पायउतार होतील? तर 2025 पर्यंत. मलेशिया मास्टर्स 2024 मध्ये भारतीय शटलर PV सिंधूला कोणते स्थान मिळाले आहे? तर दुसरे स्थान मिळालेले आहे. तर पहिले स्थान वांग जी या खेळाडूला मिळालेले आहे. अलीकडेच कोणत्या देशाने शी जिनपिंग यांच्या तत्वज्ञानावर आधारित AI मॉडेल लॉन्च केले आहे? तर चीन या देशाने केलेली आहे. मे 2024 मध्ये अणुसुरक्षा विषयक आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर ऑस्ट्रिया या देशातील व्हिएन्ना या ठिकाणी आयोजित करण्यात आली अणुसुरक्षा विषयक आंतरराष्ट्रीय परिषद 2024. मिस USA 2023 हा किताब कोणाला मिळाला आहे? तर सवाना गँकिविच हिला देण्यात आलेला आहे मिस USA 2023 हा किताब. तिरंदाजी विश्वचषकाच्या स्टेज 2 मध्ये कंपाऊंड तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. 24 मे 2024 पासून कोणत्या राज्य सरकारने गुटखा आणि पान मसाल्यावर 1 वर्षासाठी बंदी घातली आहे? तर तेलंगणा या राज्याने घातलेली आहे गुटखा आणि पान मसाल्यावर 1 वर्षासाठी बंदी. अंतराळात जाणारी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती कोण बनली आहे? तर एड ड्वाइटचा हा बनलेला आहे अंतराळात जाणारा जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती. तर त्याचे वय आहे 90 वर्षे आणि 8 महिने. मे 2024 मध्ये भूस्खलनाने बाधित कोणत्या देशाला भारताने $1 दशलक्ष मदत दिली आहे? तर पापुआ न्यू गिनी या देशाला $1 दशलक्ष मदत दिलेली आहे भारताने. 24 मे 2024 रोजी निधन झालेले सिकंदर भारती कोण होते? तर दिग्दर्शक होते ते. मे 2024 मध्ये लष्कर प्रमुख मनोज पांडे यांचा कार्यकाळ किती वाढवण्यात आला आहे? तर त्यांचा कार्यकाळ 1 महिन्यासाठी वाढवण्यात आलेला आहे. कोणत्या देशाच्या मेजर लीग क्रिकेटला ICC ने लिस्ट A दर्जा दिला आहे? तर अमेरिका या देशाच्या मेजर लीग क्रिकेटला ICC ने लिस्ट A दर्जा दिलेला आहे. तर लिस्ट A दर्जा मिळणारी अमेरिकाची मेजर लीग क्रिकेट ही दुसरी आहे. नेक्स्ट आहे, हनीवेल इंडियाने व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अतुल पै यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हनीवेल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून. रिटेल डायरेक्ट ॲप आणि प्रवाह पोर्टल कोणी सुरू केली आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केलेली आहे. 2023-24 मध्ये पारेषण लाईन जोडण्यात कोणते राज्य पहिले ठरले आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य पहिले ठरले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपतींनी कोणत्या देशाच्या राजदूताला प्रथम श्रेणीचे स्वातंत्र्य पदक प्रदान केले? तर पॅराग्वे या देशाच्या राजदूताला प्रथम श्रेणीचे स्वातंत्र्य पदक प्रदान केलेले आहे संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपतींनी. कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर राकेश रंजन हे बनलेले आहेत कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC चे अध्यक्ष. एकाच मोसमात 13 दिवसात 3 वेळा एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर पौर्णिमा श्रेष्ठ ही एकाच मोसमात 13 दिवसात 3 वेळा एव्हरेस्ट चढणारी जगातील पहिली महिला ठरलेली आहे. तर पौर्णिमा श्रेष्ठ ही नेपाळ देशाची आहे. ICC ने T20 विश्वचषक 2024 साठी आपला राजदूत म्हणून पाकिस्तानच्या कोणत्या खेळाडूची नियुक्ती केली आहे? तर शाहिद आफ्रिदी यांची निवड करण्यात आलेली आहे. तर बघा, शाहिद आफ्रिदी, हुसेन बोल्ट, क्रिस गेल आणि युवराज सिंग हे ICC ने T20 विश्वचषक 2024 साठी राजदूत म्हणून निवडलेले आहेत. भारतीय लष्कराने हायड्रोजन इंधन सेल बससाठी कोणासोबत करार केला आहे? तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत करार केलेला आहे. 77व्या जागतिक आरोग्य सभेमध्ये समिती A चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अपूर्व चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ इयर 2023 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर मेजर राधिका सेन यांना देण्यात आलेला आहे.
पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 30 मे 2024 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस साजरा करण्यात आला. तर 2024 ची थीम होती कापणी विविधता फीडिंग होप. नेक्स्ट आहे DRDOचे प्रमुख समीर बी कामत यांचा कार्यकाळ किती वाढवण्यात आला आहे? तर त्यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे. ICICI बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रदीप कुमार सिन्हा यांची ICICI बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आयुर्वेदाच्या भविष्याला आकार देणारा प्रगती 2024 उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने सुरू केलेला आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे हा प्रगती 2024 हा उपक्रम. आशियाई आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर भारताने यामध्ये एकूण 7 पदके जिंकलेली आहेत. UKचा महिला सक्षमीकरण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर आरती, उत्तर प्रदेशची आरती ही रिक्षा चालक आहे, हिला UKचा महिला सक्षमीकरण पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारतात सिट्रोएनचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर MS धोनी यांची निवड करण्यात आलेली आहे सिट्रोएनचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारतामध्ये. 2024 ते 26 साठी कोलंबो प्रक्रियेचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे? तर भारत देशाने स्वीकारलेले आहे. मोनॅको ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकली? तर चार्ल्स लेक्लेर्क यांनी जिंकलेली आहे मोनॅको ग्रँड प्रिक्स 2024. नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जेटा अहिर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नाफेडच्या अध्यक्षपदी. ते कोण आहेत तर बघा, पंचमहालच्या पंचामृत डेअरी तसेच पंचमहाल जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत जेटा अहिर, ज्यांची नुकतीच नाफेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मे 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने अन्न आणि पोषण मंडळ औपचारिकपणे विसर्जित केले आहे? तर महिला आणि बालविकास मंत्रालयाने विसर्जित केलेले आहे अन्न आणि पोषण महामंडळ. नेक्स्ट आहे शिक्षा मंत्रालयाने समर फिएस्टा 2024 चे आयोजन कोठे केले आहे? तर राष्ट्रीय बालभवन या ठिकाणी केलेले आहे. मे 2024 मध्ये 6 नाटो देशांनी कोणत्या देशाविरुद्ध ड्रोन वॉल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे? तर रशिया या देशाविरुद्ध ड्रोन वॉल तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 29 मे 2024 रोजी फिक्कीने कोल्ड चेन आणि लॉजिस्टिक समिट कोठे आयोजित केले? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केले. सस्टेनेबिलिटी समिट अँड अवॉर्ड्स 2024 मध्ये सस्टेनेबिलिटी चॅम्पियन्स एडिटर चॉईस अवॉर्ड आउटलुक प्लॅनेट पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर REC लिमिटेडला देण्यात आला हा पुरस्कार. UEFA युरोपा लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर अटलांटा या टीमने जिंकलेले आहे युरोपा लीग 2024 चे विजेतेपद. तर उपविजेता ठरलेला आहे बायर लेव्हरकुसेन. नेक्स्ट आहे आसामने कोणाच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रीम्स व्यासपीठाचे अनावरण केले आहे? तर युनिसेफच्या सहकार्याने केलेले आहे. नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडियाने कोणत्या देशातील डायस्पोरा रेकॉर्डचे प्रथमच डिजिटायझेशन केले? तर ओमान या देशाच्या डायस्पोरा रेकॉर्डचे प्रथमच डिजिटायझेशन केलेले आहे नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडियाने. मे 2024 मध्ये युरोपियन स्पेस एजन्सी आणि किती देशांनी झिरो डेब्रिज चार्टरवर स्वाक्षरी केली आहे? तर एकूण 12 देशांनी केलेली आहे. दरवर्षी हिंदी पत्रकारिता दिवस कधी साजरा केला जातो? तर 30 मे रोजी साजरा केला जातो हिंदी पत्रकारिता दिवस. PSU समर्पण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड यांना मिळालेला आहे PSU समर्पण पुरस्कार. जर्मनीचा मिडफिल्डर टोनी क्रूस याने निवृत्ती जाहीर केली आहे, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे तो. DRDOने रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम 2 ची यशस्वी चाचणी कोणत्या लढाऊ विमानातून केली आहे? तर सुखोई 13 MKI. तर बघा, हे ओडिसा या ठिकाणी ही चाचणी घेण्यात आली आणि हे हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. तसेच हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिला शहरी रोपवे कोठे बांधला जात आहे? तर उत्तर प्रदेशातील वाराणसी या ठिकाणी बांधला जात आहे. तर तो ऑगस्ट 2024 पर्यंत बांधून कंप्लीट होणार आहे. नेक्स्ट आहे सोनी इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गौरव बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजिन लॉन्च करणारी जगातील पहिली कंपनी कोणती बनली आहे? तर अग्निकुल कॉस्मॉस ही बनलेली आहे जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजिन लॉन्च करणारी जगातील पहिली कंपनी. तसेच या इंजिनला अग्निबाण हे नाव देण्यात आलेले आहे. अलीकडे शारजा चेस चॅलेंजर्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर दिव्या देशमुख यांनी जिंकलेले आहे शारजा चेस चॅलेंजर्स 2024 चे विजेतेपद.
तर दिव्या देशमुख ही महाराष्ट्राची खेळाडू आहे. नेक्स्ट आहे मुथ्थूट पप्पाचन ग्रुपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शाहरुख खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कोठे बांधत आहे? तर तमिळनाडू या ठिकाणी बांधत आहे. भारतीय वंशाच्या कोणाची US काउंटी सुपिरियर कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर जया बडिगा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. US काउंटी सुपिरियर कोर्टात न्यायाधीश म्हणून त्या भारतीय वंशाच्या आहेत. नेक्स्ट आहे वॉक द टॉक योग सत्र कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले? तर WHO ने केलेले आहे. तर याचे आयोजन कोठे केलेले आहे? बघा, जिनिव्हा या ठिकाणी केलेले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त याचे आयोजन करण्यात आले. नेक्स्ट आहे गीतानास नौसेदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर लिथुआनिया या देशाचे ते राष्ट्रपती झालेले आहेत. आशियाई विकास बँकेने 2023 मध्ये भारताला किती कर्ज मंजूर केले? तर $2.6 अब्ज एवढे कर्ज मंजूर केलेले आहे. सामायिक समृद्धीसाठी पाणी या विषयावर 10वा जागतिक जलमंच कोठे आयोजित करण्यात आला? तर इंडोनेशियातील बाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला 18 ते 25 मे 2024 रोजी. नेक्स्ट आहे गोवा राज्य स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर 30 मे रोजी साजरा केला जातो गोवा राज्य स्थापना दिवस. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी करण्यासाठी कोण AI आधारित तंत्रज्ञान विकसित करणार आहे? तर विप्रो करणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू यांच्या सहकार्याने हे AI आधारित तंत्रज्ञान विकसित करणार आहे. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर केरळ राज्यातील कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आली 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक. नेक्स्ट तर ही बघा कधी 20 ते 30 मे 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली आणि याची थीम होती वसुदैव कुटुंबकम. नेक्स्ट आहे ICICI प्रुडेन्शियल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संदीप बत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॉर्वे शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा प्रज्ञानंद यांनी प्रथमच कोणाचा पराभव केला? तर मॅग्नस कार्लसन यांचा पराभव केलेला आहे. तर नॉर्वे शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धा महिलांची वैशाली हिने जिंकलेली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने जनसंवाद इंटर्नशिप कार्यक्रम सुरू केला आहे? तर जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेला आहे. कोणत्या देशाने मलेरियाशी लढण्यासाठी जनुकीय सुधारित डास सोडले आहेत? तर जिबुती या देशाने सोडलेले आहेत. दरवर्षी जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो? तर 1 जून रोजी साजरा केला जातो जागतिक दूध दिन. अलीकडेच कोणता ग्रह पूर्वीपेक्षा जास्त ज्वालामुखी सक्रिय असल्याचे दिसून आले? तर शुक्र हा ग्रह. मे 2024 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बहुसांस्कृतिक राजदूत उपक्रमात भारतातील कोणाचा समावेश करण्यात आला आहे? तर रवी शास्त्री यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रम यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय अश्वारूढ महासंघाच्या तदर्थ प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती नजमी वजीरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. AIFF अंडर 17चे विजेतेपद कोणी पटकावले? तर क्लासिक फुटबॉल अकॅडमी पटकावलेली आहे. तर उपविजेता राहिलेला आहे सुदेवा दिल्ली FC. भारत आणि जपान यांच्यातील दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची 6वी बैठक कोठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. TCS ने कोणत्या देशाच्या बर्गन बँकेसोबत कोअर बँकिंग ट्रान्सफॉर्मेशन करार केला आहे? तर कुवेत या देशाच्या बर्गन बँकेसोबत केलेला आहे TCS ने कोअर बँकिंग ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार. भारतातील पहिली स्वदेशी MRI प्रणाली कोणी बनवली आहे? तर फिशर मेडिकल व्हेंचर्स यांनी बनवलेली आहे भारतातील पहिली स्वदेशी MRI प्रणाली. पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर बँकॉक या ठिकाणी करण्यात आले पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन. नेक्स्ट आहे मे 2024 मध्ये बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळलेला आहे. दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर 31 मे रोजी साजरा केला जातो जागतिक तंबाखू विरोधी दिन. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय चित्रपट निर्माते कोण ठरले आहेत? तर पायल कपाडिया या ठरलेले आहेत. मे 2024 मध्ये कोणत्या कंपनीच्या CEO सुसान योजेस्की यांनी पद सोडले आहे? तर यूट्यूबच्या त्या CEO होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वीकली रिव्हिजन अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.